ठाण्यामध्ये वातावरण प्रसन्न आहे, भविष्यकाळ सुद्धा चांगला असेल असं गणेश नाईकांनी म्हटलंय। तर भाजपकडून ठाण्याच्या संपर्क प्रमुख पदी गणेश नाईकांची निवड करण्यात आली आहे। त्यामुळे जनता दरबार कुणीही कुठेही घेऊ शकतो असं यावेळी गणेश नाईक म्हणाले। शिवसेना आणि राष्ट्रवादीने सुद्धा जनता दरबार घ्यावेत असाही सल्ला गणेश नाईकांनी यावेळी दिलाय। वातावरण प्रसन्न आहे आणि भविष्यकाळ चांगला आहे। काल माझी ऑफिशियली ठाणे जिल्ह्याचं संपर्क मंत्री म्हणून नेमणूक झालेली आहे। ओके, पालघरचा पालकमंत्री आहे। प्रश्न असा आहे की जनता दरबार कोणी कुठे येऊ शकतो आणि माझं म्हणणं आहे की महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिथं पाहिजे तिथे जाऊन दरबार घ्यावा। मी तर सगळ्यांना सांगितले, म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या लोकांना सांगितले, मंत्र्यांना, मी नवी त्या पालघरमध्ये प्रत्येक तालुक्यात जा, अजितदादाच्या लोकांना पण सांगितले। शेवटी काय महायुतीचा विचार आहे ना, महाराष्ट्र थांबणार नाही। आता गतिमान, शक्तिमान, प्रकाशमान तो सर आता देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार आणि शेवटी त्या पाठीमागे आम्ही आहोतच।